हे साडी तुम्हाला माहिती होतं? हे साडी हो आप घेऊया. चला काय करताय? साईराम. तर हा आहे आपला शिर्डीतला सेकंड पार्ट. दर्शन करून आल्याच्या नंतर आम्ही रूमवरती जाऊन लगेच झोपलो, कारण की रात्रभर झोप नव्हती झाली, त्यामुळे थकलेलो. 2च्या आसपास काहीतरी आम्ही सगळ्याजणी उठलो. पाऊस घेऊन चालायचंय असतील ना तिकडे ऑनलाईन वगैरे पैसे ना. आम्हाला केक शॉप हवा होता. मॅपवर आम्ही एवढे भटकत आलो. मॅपवर आणि टाकायचं ना महालक्ष्मी मंदिराच्या बाजूला. मॅपने तर खूप आम्हाला गोल गोल फिरवलं. आमच्या प्रीती मॅडमचा बड्डे होता. बड्डेच्या दिवशी ती फ्री नव्हती, म्हणून आम्ही म्हटलं की आपण शिर्डीचा प्लॅन करूयात, शिर्डीला जाऊयात, दर्शन पण घेऊयात आणि बड्डे पण सेलिब्रेट करूयात. आम्ही केक वगैरे सिलेक्ट करतो आणि मग तुम्हाला कळवतो. केक वगैरे घेऊन आम्ही निघालो आहे आणि महालक्ष्मी मंदिरात पण जाऊन आलो. केक शॉपमध्ये डेकोरेशनचं काहीच नव्हतं. आम्ही म्हटलं काहीतरी डेकोरेशन आपण करायला पाहिजे, ॲटलिस्ट बलून्स वगैरे तरी. म्हणून आम्ही विचार केला की बाहेर जाऊन बघूया. तर आम्हाला शोधून शोधून हा एक शॉप भेटला. इथे सगळं डेकोरेशनचं सामान होतं. फुगू आता तूच फुगू शकते. आधीच घेऊन फुगायला त्यांना मी विचारलं बलूनसोबत अजून काही आहे का, तर ते बोलले एक सेट आहे. म्हटलं ठीक आहे बघूयात. रेड घेतलेला मी. रेड किती? 95. हे बघ 95 ला आहे सगळं. त्याच्यामध्ये पट्टी बिट्टी सगळं. बेस्ट. तर माझ्या घरी हे होतं सेम. माझ्याकडे हे होतं फुगे. ते 5च आहेत. चालेल. हे सगळंच येतं ना. आता 2 कलर आहेत. 1 मिनिट थांबा मला ब्ल्यू नको. पर्पल आहे ना काय? ब्ल्यू आहे. ठीक आहे एक हेच द्या. चला पेमेंट वगैरे हे आम्ही घेतलं आहे. पेमेंट वगैरे करून भेटतो आता. ते सगळं घेऊन रूममध्ये आले. हे लोक रेडी होते, आम्हाला रेडी व्हायचं होतं. बड्डे कोणाचा आहे माहिती नाही. आमची बड्डे गर्लच बिचारी मेहनत घेते. या आम्ही पोरी काय कामाचं नाही असं मी स्वतःच सांगते. नाही मी माझ्याकडे फिरवणार होती पण म्हटलं नको, कारण की आम्हाला लवकर लवकर केक कट करायचा, कारण केक ऑलरेडी मेल्ट होतोय. पटकन आम्ही चेंज होतो. ह्या मस्तपैकी रेडी आहेत ब्लॅक अँड व्हाईट. व्हिडिओ चालूच नाही गेली, खूप काय बोलून झालो आम्ही. सेट घेतलेला हा पूर्ण डेकोरेशनचा परफेक्ट आहे. त्याच्यामध्ये माचीस पण आहे. फक्त एक चिकट टेप नव्हती, ती आम्ही त्याच पॅकेटचं जुगाड केलंय. बाकी मस्त आहे, स्वस्तात मस्त असं. फोटो सेक्शन चालू आहे. अच्छा वाव. आइए पधारिए आइए पधारिए. कुंकू असं मला पाहिजे. लालबाग राजाचं आहे. सगळ्याची जरूर 23 सप्टेंबर पासून दररोज संध्याकाळी 7 वाजता. हा कोणतरी डबल करा. जय देव जय देव जय. हे अशी नको ना असं प्रीती. थांब थांब परत एकदा थांब. हा स्टार्ट.
डेकोरेशन वगैरे झालं. समोर असं एक फोन ठेवलेला टायमर लावून आणि आम्ही असे फोटोज वगैरे काढत होतो. खूप सारेच फोटोज काढलेत आम्ही. ग्रुप पिक झाले, मग नंतर सिंगल पिक काढत होतो आम्ही बड्डे गर्लसोबत. मेहनत. बिचारी बर्थडे गर्लच आमची फोटो काढते. झालं का मला सांगा. हो हो या. ही ताई आहे 50 वेळा फोटो काढते तरी पण नाही पहिला सगळ्यात पहिला हिनेच काढले. तू इकडनं फोटो काढायला पाहिजे, इकडनं गोरा आहे. नाही छान आहे. आता हे बाई मध्ये चेक करते. पूर्ण भिजलेली मी एका रील्ससाठी अर्धा तास तरी गेला आम्हाला प्रॅक्टिस करायला. आता मी पटकन फ्रेश वगैरे होतो. रील्स करून खूप थकलोय आम्ही. आता आम्ही पटकन 8ची ट्रेन आहे. पटकन आम्ही जेवलो पण नाही. आता आम्ही जाऊ प्रसाद घेऊ आणि मग नंतर अजून आम्हाला खूप काही गोष्टी घ्यायच्या आहेत त्या घेऊ. काय काय केलं दिवसभर थोडंसं एक्सप्लेन करेनच मी नंतर. पटकन आवडतो आणि आम्ही भेटतो निघून. येस चलो बाय बाय शिर्डी बाय. आता आम्ही निघालो. बाय. तुझी ना जा बर्थडे गर्लनेच केक विक घेतलाय. थँक्यू सो मच. अरे यार रुलाएगी क्या. बोलून कोणाला जर बर्थडे करायचा असेल उद्यामध्ये तर येऊन सेलिब्रेट करून जा. मला वाकवणारच नाही. काय खाली राहिलं काय नाही राहिलं. हा ना तर जेव्हा आपण असतो कसारा क्रॉस करून असतो त्यावेळी आमची रिझर्वेशन आहे ट्रेनची. त्यामुळे आम्ही बिंदास आराम चाललोय. तर आम्ही जातो. इथे एक आमचा दादा आहे त्याचा इथे रूम असतात टाकीच्या जवळ इथे आहे. हे काय नाव आहे त्याचं नाव. त्याचं नाव साई आहे ग. चलो भेटूया. दादा माझं खूप मोठं कन्फ्युजन आहे. साई दादा तुम्हीच आहेत की दुसरे. हा आणि मग ते दुसरे होते ना जे माझ्या बर्थडेला कोण होते. हे साई तुम्हाला माहिती होतं. हे साई हो आपण जेव्हा आलेलो माहितीये आपण माझ्या बर्थडेला तेव्हा होते. लास्ट टाइम आम्ही आलेलो तेव्हा आपण नाही ऑगस्टला ना आपण डायरेक्ट बाबांचे दर्शन आला. एकदम निवांत दर्शन. ह्या दादांनी आम्हाला दर्शन आपलं रूम वगैरे अरेंज केलेली. दरवेळेला हेच करतात आणि आम्ही मोस्टली इथेच येतो. काय नाव आहे हे याचं. डॉक्टर एडगर नगर. आणि कुठून जाऊ मंदिरापासून कसं म्हणजे येणार. पाठीमागे. अच्छा जर तुम्ही आलात तर नक्की एनी टाइम. त्यांचं जरी फुल असेल तरी ते अरेंज करून देतील. आणि मी मेन ह्यांना समजते की हे साई दादा आहे. त्यांचा घे पहिला. हे बघ बाय बाय साईराम. चला परतीचा प्रवास. इकडे पण यायला पाहिजे असंच फिरत आरती चालू आहे का आता. संध्याकाळची हिला टायमिंग नसतो.
फिक्स टाइम नाही, 7चा वगैरे असं काय नाही. काहीच नाही. जोपर्यंत सुरू मावत नाही ना मला चालू नाही करते. मी त्याचा मी दुकानात बसतो, गाडी लावतो इथं पार्किंगला. नको तुम्ही कशाला ऍडमिट हो तो सामान घेऊन कसं जेवणार तुम्ही? तुम्ही जा, काही नाही नको नको. जा तुम्ही जेवण करून आम्ही सोडतो आवाज तुम्हाला. असतरी वाटतं. आवाज थोडी. नाही नाही जा तुम्ही जा, कॉल करा मला. साईचा नंबर हा, माझा नंबर होता ना ते तुझ्याकडे. आहे तुझा नंबर सेव्ह आहे. लास्ट टाइमच हा असेल माझ्याकडे. बघ आहे का? 90 90 96 96 9999 बघून घ्या. 99 परत 99 76. बघून घ्या हा नंबर दादांचा. आता आम्ही भोजनालयामध्ये आलो. आम्ही हा प्रसाद नव्हता घेतलेला दुपारी ना, मग आम्ही म्हटलं की आता प्रसाद वगैरे घेऊयात बाबांचं. एवढं आलोय तर एवढं दर्शन एवढं छान झालंय तर जाऊयात. हे बिचारे दादा एवढे करतात आमच्यासाठी ना, आम्हाला लाज वाटते जरा. हा ना. पण काय खूप छान आहे हे. जर तुम्हाला पूर्ण हवं असेल ना, मी तुम्हाला नंतर सगळं सांगते. जर तुम्ही फर्स्ट टाइम येणार असाल ना, ट्रेनने वगैरे कसं यायचं शिर्डीला. काही लोक असे आहेत, बरेच लोक जे अजून नाही आले शिर्डीला, तर त्यांना कसं यायचं काय यायचं ना, मी तुम्हाला सांगेन, सगळं डिटेल्समध्ये सांगेन. जर तुम्हाला हवं असेल ना की मुंबई टू शिर्डी, शिर्डी टू मुंबई कसं ट्रॅव्हल वगैरे करायचं आहे, तर मी एक ब्लॉग नक्की करेन. कॉमेंट करा हवं असेल तर. वगैरे आहोत पण एक्सपिरियन्स एकदम बेस्ट आहे, लक्झरी बसेसपेक्षा तरी. आणि मस्त ह्या काय एकदा तिरुपतीला जाऊन आल्यात त्या नुसत्या तिरुपती. काय केलं ही लाईन का सोडली? जी टेस्ट साई प्रसादाला आहे ना, ती कोणत्याच हॉटेलला नाही आहे. चला असं पूर्ण क्लीन करायचं प्रसाद, बिलकुल ठेवायचं. हे मी ह्यांच्याकडूनच शिकली आहे, हे असं क्लीन करायचं. आता मला बिलकुल शिस्त नव्हती ह्याच्यामध्ये. आम्ही जेवायला लावतो नाही. मी कुठल्या भाज्या कधी खाल्ल्या नव्हत्या, त्या पण मी एवढं इथे खाल्लं. बंद कर गं. भोजनालयातून प्रसाद वगैरे खाल्लं, त्यानंतर आम्ही पेरू वगैरे घेतले आणि हे लाडूचे पॅकेट्स पण हिला कमी पडले, तिने घेतले, अजून जास्त घेऊन ठेवले. आणि हे दादा ऐकतच नव्हते, ते आम्हाला स्टेशनपर्यंत सोडायला आले. साईराम. आम्ही खूप खुश होतो कारण की आमचा दिवस खूप चांगला गेलेला. आजचा शिर्डीमधला पूर्ण दिवस खूप छान गेलेला. त्यात आमची रिझर्वेशन होती, कन्फर्म झाली, त्यामुळे आम्ही अजून खुश होतो. आम्ही झोपलो नव्हतो दिवसभर, का तर आपली स्लीपरची तिकीट आहे, मस्तपैकी झोपून जाऊ, तर आता आपण एन्जॉय करू म्हणून आम्ही झोपलो नव्हतो. ती खुशी होती आमच्या चेहऱ्यावरती. आणि प्लॅटफॉर्मवरती आल्यावरती बघा आमच्यासोबत काय झालं आहे. मी तिकीट काढली तेव्हा ती चान्सेससुद्धा होती कन्फर्म होण्याची, आणि ती आज कन्फर्मसुद्धा झालेली. 4 वाजता सीट नंबर वगैरे सगळं आलेलं. आणि प्लॅटफॉर्मवरती आल्यावरती कळलं की ट्रेनच कॅन्सल झाली आहे. मग आम्ही दुसऱ्या ट्रेनची तिकीट काढायला आलो. त्यांना विचारलं की आम्हाला स्लीपरची वगैरे तिकीट भेटेल का, आहे का अवेलेबल, तर ते नाही बोलले, जनरलच भेटेल तुम्हाला. मग आम्ही जनरलची परत तिकीट काढली आणि मग निघालो. मूड आमचा खूप ऑफ झालेला होता, पण काय करणार. अशा प्रकारे ट्रेन आमची रद्द झालेली आहे, त्यामुळे आम्ही सत्कार करतोय. आपण सांगत होतो जरा आपल्या बरोबर काय झालंय. हा ना, झोपतो आम्ही. काय झालं आपल्या बरोबर? ट्रेनच्या वरती भरोसा ठेवू नका बाबा. UTS ऍप वरती मी टाकणार आता. आमच्या सोबत झाला आहे मोठा स्कॅम. आमची तिकीट होती, ती तिकीट आमची आजच कन्फर्म झाली 4 वाजता. आणि
अजून काय दाखवत नाही. आणि आम्ही मस्तपैकी पटेलीमध्ये आलो. एकदम पहिल्यांदाच ट्रेनची तिकीट काढलेली. स्लीपर आहे, झोपून जाऊ हे ते स्वप्न बघितलेले. आणि इथे आल्याच्या नंतर कळलं की ट्रेन आमची कॅन्सल झाली आहे. एवढा बोजा विस्तारा पुढे जाऊया. चला आता आम्ही दुसऱ्या ट्रेनची जनरलची तिकीट काढून आता परत धक्के खाऊन जायचं आहे. आता काय माहिती बसायला भेटतंय की नाही भेटतंय. त्यामुळे हा ब्लॉग तर मला असं वाटतंय आता इथेच एंड होईल. ह्याच्या पुढे जर घेतलं तर नक्कीच मी टाकेन. पण बाकी हा ब्लॉग इथेच एंड. प्रसाद ताई बॅग घे. खूप बेकार एक्सपिरियन्स. दिवस आमचा एवढा चांगला गेला तरी म्हटलं की एवढा दिवस पण चांगला चाललाय. वेळेत आलो ट्रेनच्या. हा ना दादाने ते आम्हाला सोडलं गाडीने. सगळं चांगलं सगळं परफेक्ट. आणि इथे पण ट्रेन कॅन्सल. पॅक पडते माझी. तर भेटलं आम्हाला जनरलमध्ये बऱ्याचपैकी चांगलं बसायला. गेल्या डायरेक्ट झोपले मी. त्यामुळे मी काहीच क्लिप शूट नाही केले. तर नेक्स्ट ब्लॉग कोणतं बघायला आवडेल नक्की सांगा. आणि हा ब्लॉग कसा वाटला हेही नक्की सांगा. पब्लिक समोर कधी मी कॅमेरा काढला नाही त्यामुळे थोडीशी लाज वाटते पण समजून घ्या. साईराम.